मलाई कोफ्ता बनवण्यासाठी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण आणि त्याच्यामध्ये मिरच्या बारीक करून घ्या. एका बाउलमध्ये धन, जिरा पावडर आणि आपण जी पेस्ट बनवली ती ऍड करा. पनीर हाताने बारीक कुस्करून घ्या. त्याच्यामध्ये मीठ टाका थोडंसं. पनीर बारीक केल्यानंतर कढईमध्ये तुम्ही खडा मसाला भाजून घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही अद्रक आणि लसूण घाला आणि त्याच्यामध्ये टमाटा आणि कांदा घालून परतून घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही काजू घालून त्याच्यामध्ये ते परतून घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट आणि हळद ऍड करा आणि आपण जे पनीर बारीक केलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही असा हा बटाटा बारीक करून घ्या. बारीक केल्यानंतर असे छोटे छोटे गोळे करून तुम्ही थोडासा मैदानी रव्यामध्ये तुम्ही त्याला घालून तळून घ्या. एका कढईमध्ये तुम्ही कस्तुरी मेथी, लाल तिखट थोडंसं परतून घेतल्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून त्याची ग्रेव्ही तयार करायची आहे. मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर तुम्ही असं ह्या तेलामध्ये परतून घ्यायची आहे ती ग्रेव्हीला चांगलं तेल सुटू दे. तेल सुटल्यानंतर पण जे बॉल्स बनवलेले आहे चीजचे त्याच्यामध्ये ऍड करा आणि वरतून थोडीशी ही क्रीम ऍड करा आणि इथे तुमचा हा मलाई कोफ्ता रेडी झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय गाईज.